झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम जमाईपाडा परिसरात थाळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करीत मक्याच्या पिकात लपवून केलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 374 किलो वजनाची गांजाची ओली झाडे, अंदाजे 93,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. थाळनेर पोलिसांना जमाईपाडा परिसरातील वन विभागाच्या जागेवर रवींद्र पावरा यांनी मक्याच्या पिकात गांजाची अवैधरित्या लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.